नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई बोंडे यांनी मोदी सरकारच्या 3 वर्षाच्या कामकाजावर टीका करत घोषणांचा सुकाळ व कामांचा मात्र दुष्काळ अशी टीका करत काँग्रेस जिल्ह्यात अजूनही मजबूत असल्याचा दावा केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाय। या सरकारच्या 3 वर्षाच्या कामकाजाचा एका वाक्यात वर्णन करायचं म्हटलं तर घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं म्हणावं लागेल। मोदींची अच्छे दिनची घोषणा ही मृगजळाप्रमाणे फसवी होती हे आता स्पष्ट झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून ते फक्त रोज नव्या घोषणाच करीत आहेत। या घोषणांच्या जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य आहे। गेली 3 वर्ष मोदी मनमोहन सिंग सरकारने सुरू केलेल्या कामांची उद्घाटन करताना दिसतायत। त्यांनी स्वतः घोषणा केलेला एकही प्रकल्प पूर्ण झालेला नसून या 3 वर्षाच्या काळात देशासमोरील प्रश्न सुटण्याऐवजी आणखी कठीण होऊन बसले आहेत। औद्योगिक विकास खुंटलाय, बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे। भ्रष्टाचाराने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत। परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण सपशेल अपयशी ठरतंय। शेजारी देश रोज खुरापती काढत आहेत। दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांकरिता हल्ल्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गोरक्षणाच्या नावाखाली गरीब, दलित, अल्पसंख्याकांचे मुर्दे पाडले जात आहेत। देशात झुंडशाही झाली आहे। मात्र एवढं सगळं सुरू असताना पंतप्रधान मोदी साहेब फक्त टीव्हीवर भाषण देताना किंवा जाहिरातीतच दिसत आहेत। सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलाय। त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष देशात आणि राज्यात पुढची 2 वर्ष सरकार विरोधात तीव्र संघर्ष करणार आहे असं म्हणत पंतप्रधानांनी दरवर्षी 2 कोटी बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती। पण प्रत्यक्षात 2014 मध्ये 4,90,000 आणि 2015 मध्ये 1,35,000 आणि 2016 मध्ये फक्त 1,00,000 बेरोजगारांना रोजगार मिळालाय। देशातल्या युवकांची फसवणूक मोदी सरकारने गेल्या 3 वर्षांपासून केली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या झालेल्या एका बैठकीदरम्यान किशोर बोरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। एसटी बसमधील यांत्रिक कामगाराचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट भिंतीवर जाऊन आदळली आहे। यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला असून अमरावती जिल्ह्यातील वरुड आगारात ही घटना घडली आहे। येथील एसटी आगारात देखभाल दुरुस्तीसाठी आगारात गेलेल्या बसवरील यांत्रिक कर्मचाऱ्यांचं नियंत्रण सुटल्यानं एसटी बस रॅम्प तोडून सरळ भिंतीवर जाऊन आदळली। यामध्ये एक कर्मचारी किरकोळ जखमी झालाय। परत ती एसटी बस रॅम्पमध्ये जाऊन फसल्यानं पुढील होणारा अनर्थ टळलाय। आगारात घडलेल्या या घटनेमुळे 4घांचे प्राण वाचले असून ही घटना वरुड आगारात घडली आहे। यामुळे बस स्थानक परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वरुड आगारात देखभाल दुरुस्तीसाठी आलेली एसटी बस क्रमांक MH40N8076 या बसचं काम करण्यासाठी यांत्रिक कामगार गोहत्रे यांनी बस रॅम्पवर लावत असताना तिच्यावरील नियंत्रण सुटल्यानं रॅम्प समोरील भिंतीवर जाऊन आदळली। भिंतीकडच्या पलीकडे रूममध्ये 4 यांत्रिक कामगार बसले होते, त्यांचे प्राण मात्र वाचले आहेत। विभागीय कार्यालय बॉडी फिटर कचरे हे 4-5 दिवसांपूर्वी वरुड आगारात आले होते। या घटनेत ते किरकोळ जखमी झाले आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावती शहरातील महाराणा प्रताप उद्यानात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी आमदार रवी राणा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। शहरातील गणेश कॉलनी महाराणा प्रताप उद्यानात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आलंय। यावेळी कार्यक्रमाला परिसरातील महिलांसह विनोद येवतीकर, राजपूत समाज बहुविकास मंडळाचे पदाधिकारी प्रवीण येवतीकर, आशिष कावरे, आकाश येवतीकर आदींची उपस्थिती। तर बातमीपत्रात वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी।
ती प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. अंबानगरीत मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी झाली आहे. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटांसह पडलेल्या दमदार पावसानं काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत केलं होतं. वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागातील झाडे उन्मलून पडले होते, तर बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र उकाडा अजूनही कायम आहे. मे महिन्यात उकाड्यानं शहरवासी त्रस्त असताना शनिवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह दमदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रचंड उकाड्यापासून हैराण झालेल्यांना थोडाफार दिलासा जरी मिळाला असला तरीही उष्णतेची लाट मात्र कायम आहे. अमरावती शहरात शनिवारी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास पडलेल्या विजेच्या गडगडाटासह पावसामुळे अनेक सखल भागात पाणी शिरले, तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठाली झाडे उन्मलून पडली आहेत आणि यातच बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यावर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाचा तडाखा दरवर्षीच्या तुलनेत अधिकच जाणवत होता. मे महिन्यातही उन्हाचा प्रखर पारा चढून होता, त्यामुळे संपूर्ण मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांची आवक जावक मंदावली होती. दर दिवस वाढतच चाललेल्या पाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. यावर्षी मान्सून पूर्व पावसानं लवकर हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दर्शवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरलाय. शनिवारी दुपारी प्रचंड उकाडा जाणवत असताना एकाएक ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह सुरुवात झाली. अचानक दमदार पावसानं शहरात हजेरी लावल्यामुळे काहीशा प्रमाणात उकाड्यापासून दिलासा तर मिळालाच, मात्र जमिनीतील उष्णतेची लाट अजूनही कायमच आहे. अचानकपणे पडलेल्या पावसामुळे अंबापेठ, प्रशांतनगर, यशोदानगर, दस्तूरनगर, पंचवटी, बियाणी, नवसारी, गोपालनगर, नवाथे, नेमाणी शहरातील विविध भागातील झाडे उन्मलून पडून तसेच विजेच्या मुख्य वाहिन्यांवरील तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामीण भागाचा विचार करता मान्सून पूर्व पावसानं शेतकऱ्यांच्या आशा तुर्तास पल्लवित झाल्या आहेत. शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर येणाऱ्या बिनोरा फरशी येथे गारपिटीसह दमदार पाऊस पडलाय. त्यात विनोद नारायण पराते यांच्या ओमनी गाडीवर झाड पडल्यानं त्यांच्या ओमनी गाडीचे 60 ते 70 हजार रुपयाचं नुकसान झालंय. वेळात पुढच्या बातमीकडे. आई वडिलांचा हात धरून मागे नजर फिरताच पडले डोळ्यातून अश्रू. सुसंस्कार शिबिरानं पेरले मुलांमध्ये संस्काराचे मोती. गुरुकुंज मोजरी येथे 20 दिवसीय शिबिराचा नुकताच समारोप झालाय. शाळेची परीक्षा आटोपली की बालकांना वेध लागतात ते मामाच्या गावाला जायचे. मात्र मामाच्या गावाला न जाता 20 दिवस सुसंस्कार शिबिरात जाऊन संस्काराचे मोती पदरात पाडून एक संस्कारमय जीवन घडावं या उद्देशानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत बालसंस्कार शिबिराचं महत्त्व अधोरेखित केलंय. हेच डोळ्यापुढे ठेवून गुरुकुंज मानव सेवा छात्रालय येथे दरवर्षी या शिबिराचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीचे शिबिर सुद्धा नुकतेच पार पडले आहे. शिबिर पार पडल्यानंतर पालकांचा हात धरून घरची वाट पकडणाऱ्या अनेक बालकांना जेव्हा शिबिराचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा बाण फुटला. कारण 20 दिवसात मिळालेले गुरुकुंजातील शिबिरातील प्रेम त्यांना खूप काही नवीन संस्कारमय शिकवून गेलेत. मानव पशुयोनीतून आला, नराचा नारायण होणं त्याला संस्कार देऊन सावरला. क्रमांकानं घडवाया उत्तम संस्कार, मायबाप शिकवती सदाचार, व्हावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी, म्हणूनच संस्कार शिबिरे आवश्यक. 20 दिवसीय या शिबिराचा नुकताच थाटात समारोप करण्यात आला असून कार्यक्रमाला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, घनश्याम पिकले, विकास साबळे, विलास साबळे, रघुनाथ वाडेकर, संजय देशमुख सह अनेक मान्यवरांचे उपस्थित होते. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी समारोपीय कार्यक्रमाला धावती भेट दिली. यावेळी बालकांचा उत्साह पाहून त्यांनी बालकांचे कौतुक केले. शारदे शारदे नमो
विश्वपोषिते सौदा विद्या सकल कला सौदा विद्या सकल कला मधुर वीणा वादिके मधुर वीणा वादिके मधुर वीणा वादिके शारदे शारदे नमो विश्वपोषिते शारदे 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 शारदे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. विदर्भाशी जुळलेल्या संपूर्ण बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.